राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन् इत्यति जैनशासनरता कर्म इति वेदान्तिनो सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ओम शांति शांति। वाल्मीकि ऋषी विरचित रामायणातील वेगवेगळ्या पात्रांचे आपण परिचय करून घेतो आहोत। यापूर्वी महर्षी वाल्मीकि कौशल देश, राजधानी अयोध्या, महाराजा दशरथ, देवी कौशल्या यांची ओळख आपण स्थूलपणे संक्षिप्तात करून घेतलेल्या। आता या महाभारतातील सुरुवातीच्या बाल आणि अयोध्या कांडात जे मुख्य पात्रधारी आहे त्यातील आणखीन एक पात्र अयोध्येच्या राजप्रासादातील देवी कैकेयी माता कैकेयी एक विचित्र पात्र आहे रामायणामध्ये। तिचा आकलन करणे इतकं सोपं आणि सुसह्य नाही। विचित्र कोडं असल्यासारखं कैकेयीचं जीवन। केकय नरेशांची ही अश्वपती महाराजांची प्रिय कन्या, महाराजा दशरथ कसे काय एवढं दूर गेले आणि या मुलीशी लग्न केले माहित नाही। जिचा स्वभाव हट्टी, दुरभिमानी, अहंकारी, सूडबुद्धीचे अशी ख्याती असतानाही आणि या सर्वही दुर्गुणांच्या विरुद्ध स्वभावाचे सात्विक, स्वाभिमानी, प्रजानुरागी, विनम्र मनाचे दशरथ महाराज जाणून बुजून त्या केकय नरेशांच्या मुलीशी लग्न केले। बहुतेक राजा दशरथांना मूल होत नव्हते, अपत्य होत नव्हते, त्या कारणास्तवच हा तडजोड केले असावी असं बऱ्याच लोकांचं मत आहे। वडील अश्वपती महाराज दशरथ महाराजांच्या सारखेच गुणी आणि सरळ आणि
साधा सीधा माणूस. पण चांगल्यांच्या पोटात चांगलीच जन्माला येतात असं सांगणं इतकं सोपं नाही आणि सांगणं धाडसाचं ठरेल कधी कधी. वाईटांच्या घरात वाईट जन्माला येत नाही, चांगल्यांच्या घरात सर्वही चांगले जन्माला येतील असंही नाही आहे. अपवादात्मक दृष्टीने विवस्वतांच्या घरात रावण आणि विभीषण दोघेही जसं जन्माला आले, हिरण्यकश्यपूंच्या घरात प्रल्हाद जसा जन्माला आला, वेगळ्या स्वभावाची. हिरण्यकश्यपू राक्षसी स्वभावाचा मुलगा, भगवत भक्तीने संपन्न. इथेही अश्वपती महाराज, केकय नरेश, अत्यंत गुणी सज्जन माणूस, त्यांच्या घरात त्यांची मुलगी म्हणून ही चंडी जन्माला आली. बऱ्याच लोकांचं म्हणणं असंही आहे की ग्रंथकर्त्याने कैकेयीवर अन्याय केली, तिला पाहिजे तसा न्याय दिला गेला नाही. जसं बऱ्याच लोकांचं मतितार्थ किंवा अभिप्राय असतो, जसं महाभारतात दुर्योधन, कर्ण आणि शकुनीवर अन्याय झाला, तद्वतच इथेही रावण, वाली, मंथरा, कैकेयी यांच्यावर ग्रंथकर्त्याने एक प्रकारे अन्याय केले असंही एक सूर असतो. खूप वाचन करतात त्यांच्या लक्षात येतो आणि ते सरळ करण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला. जसं की महाभारतात कर्णाला तिथे न्याय दिली नाही व्यासाने, म्हणून व्यासावर आरोप ठेवून बऱ्याच लोकांनी कर्णाला न्याय देण्याचा, दुर्योधनाला सुयोधन म्हणून न्याय देण्याचा प्रयत्न केला. तसेच या रामायणावर सुद्धा अनेको लोकांनी अनेको प्रकारचे रामायण लिहिलेले आहे. 50 रामायण आहेत. किंचित 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 मूळ गाभ्याला कुठेही बाधा न पोचवता छोटी मोठी बदल करून काही पात्रांना वेगळ्या पद्धतीने न्याय देण्याचे प्रयत्न केलेले आहे. त्यात तुलसी रामायण आहे. तमिळनाडूमध्ये कंबण नावाचे एक महर्षी होऊन गेले, कंबण रामायण म्हणूनच ओळखतात. कर्नाटकात बऱ्याच लोकांनी रामायणावर थोडीशी छोटी मोठी बदल घडवून वेगवेगळ्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेले एक महान साहिती कुवेंपू म्हणून रामायण दर्शनम लिहिले. त्यांच्यासारखी आणखीन बरीच मंडळी आहेत. महाराष्ट्रातच छोटी मोठी थोडीशी बदल करून गीत रामायणम लिहित असताना काही पात्रांना थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न माडगुळकरांनी पण केलेले आपण पाहतो. खरोखरच वाल्मिकी महर्षीने कैकेयीवर अन्याय केलेले आहे का लिखाण करत असताना, की मुद्दामहूनच ज्या व्यक्तीमध्ये जेवढी दुष्टपणा नाही त्यापेक्षाही अधिक दाखवले गेले असं बऱ्याच लोकांचं म्हणणं. असं काय झालेले असेल का? पूर्ण रामायण आपण पाहिलात आणि कैकेयीचा पात्रासंबंधात वेगवेगळ्या लोकांची मताभिप्राय जे आहेत या रामायणात, कैकेयी बरोबर संबंध येणारी जेवढी लोक आहेत त्या सर्वांची जर अभिप्राय संग्रहित केला तर लक्षात येईल की कैकेयी काय आहे. कारण कैकेयी पात्र, या पात्राबरोबर किती लोकांचा संबंध येतो. दशरथ महाराजांची द्वितीय भार्या दशरथ महाराज आहेत, त्यांची प्रियदासी मंथरा काय म्हणते तिच्याबद्दल.
कौसल्या सुमित्रा यांची भावना काय आहेत कैकेयीबद्दल, आणि चारी मुलांची अभिप्राय कसा आहे या मातेबद्दल, याचबरोबर मंत्री आणि अमात्य ज्यांचा संबंध या राजघराण्याशी येतो त्यांचा अभिप्राय काय आहे, मुख्य करून मंत्रिगणात अमात्य आणि मंत्रिगणात वशिष्ठ सिद्धार्थादी मंडळींचा काय अभिप्राय आहे। अमात्यगणात मुख्यत्वे करून महाराजा दशरथांचा मित्र सुमंत्रांचा काय अभिप्राय आहे। या व्यतिरिक्त इतर मंडळी जे येतात कैकेयीच्या संबंधात, या सर्वांचा अभिप्राय काय असू शकेल, हे सर्व पाहिल्यानंतर स्पष्ट आपल्या लक्षात येतं की कैकेयीबद्दल वाल्मिकी महर्षींचं मत यथार्थ आहे की अयथार्थ आहे। खरोखरच अशी एक महिला असू शकते का असं वाटतं कधी कधी। पण लोकजीवन ज्यांनी जवळून पाहिलेले आहेत किंवा सामान्य लोकांमध्ये भरपूर जे समरसित झालेले आहेत त्यांच्या लक्षात येते की या मानसिकतेची माणसं समाजात असू शकतात की नसतात। महर्षी वाल्मिकी काळांतराने लिहिलेले काल्पनिक कथा नाही आहे, कल्पना केलेली नाही आहे, त्यांच्या काळात स्वतः ते होते म्हणून फार जवळून त्यांना पाहिलेले आहेत आणि लिहिलेले आहेत, म्हणून यथार्थ असावं असं वाटते। कैकेयी हिचा पात्र आरंभ होतो खरं कुठून, राज्याभिषेकाला जेव्हा सुरू होतोय तयारीला, तेव्हा कैकेयी पुढे येते। तोपर्यंत कैकेयी खूप प्रेमळ आहे, राजा दशरथांची अत्यंत प्रिय पात्र पत्नी आहे, इतरांपेक्षा तिच्यावर मर्जी खूप आहे आणि ती सगळ्यांवर आरेरावी करते। तिची परिवार जे आहे दासी परिवार तीही इतरांवर आरेरावी करतात, हे एवढ्यापुरतेच होते। मध्यरात्रीच्या वेळेला मंथरेच्या कानावर जेव्हा शब्द पडले उद्या पुष्य नक्षत्र आहे, पुष्य नक्षत्राच्या पवित्र दिवशी प्रभू रामचंद्राचा किंवा युवराज पट्टाभिषेकोत्सव होणार आहे, हे कळल्यानंतर धावतच जाते, मध्यरात्रीच्या वेळेला जाऊन उठवते। ही झोपलेली असते कैकेयी, ही जाऊन गदगद हलवून त्याला उठवते, उठ उठ म्हणते, आता मरणाची वेळ आली आणि काय झोप काढते, आता काय खरे दिवस राहिलेले नाहीत, आपले दिवस संपत आलेले आहेत इथले, उठ उठ म्हणते। माणसं कशी असतात बघा जवळची, सांगण्याची पद्धत कशी आहे बघा, आता आपले दिवस काय राहिलेले नाही, आता झोपलीस तर कायमचीच झोपशील तू, उठ म्हणाले। ती उठली, म्हणाली काय घडलं, काय असं काय अनर्थ घडलं, काय अर्थ घडलं, काय घडलं, एवढं अर्जंट काय आहे, एवढ्या लगबगीने उठवायचं कारण काय, तुला कळलं का? ती म्हणाली नाही कळलं। काय कळायला पाहिजे? रामाचा पट्टाभिषेक होणार आहे म्हणे सकाळी, काय म्हणावं कैकेयीने, तुला काय द्यावं तेच मला कळेना म्हणाली, एवढी चांगली बातमी माझ्या आयुष्यात देणारी बाई, तुला काय भेट वस्तू द्यावं आता रात्रीच्या वेळी काय हाताला लागत नाही म्हणाली। माझ्या दृष्टीने राम काय आणि भरत काय फरकच नाही म्हणाली, अत्यंत गोड बातमी तू घेऊन आलीस, काय देऊ तुला, फार चांगलं आहे।
आणि सूर्यवंशात ही प्रथा आहे. घरच्या जो थोर पुत्र असतो, ज्येष्ठ पुत्र असतो, ज्येष्ठ पुत्राला गादीवर बसवण्याची प्रथा आहे. फार आनंद आहे. महाराजा दशरथाने खूप चांगले निर्णय घेतलेले. माझा जरूर रोष आहे कौसल्यवर, पण रामावर नाही. राम कौसल्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो. तो कधी आईकडे जाईल नाही जाईल, पण माझ्याकडे येऊन गेल्याशिवाय राहत नाही. भरत जन्मल्यापासून मामाकडेच राहतो. मला कधी त्याचा आठवण झाला नाही, कारण भरत लहानपणापासूनच केकई देशातच राहत होता, इथे नव्हता. भरत आणि शत्रुघ्न हे दोघेही तिकडेच होते. पण त्यांची आठवण मला कधी झाली नाही, कारण त्यांची उणीव मला कधी भासू दिला नाही रामाने. एवढा गुणी मुलगा माझा हा. फार आनंद आहे मला. मग बरीच लोक म्हणतात महर्षी वाल्मिकींनी त्याला न्याय दिले नाही तिला. मग ह्याच्यापेक्षा चांगलं काय लिहावं? जसं होती तसं लिहिले, म्हटली ती तसं. खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खूप आनंद वाटलं. उद्याचा दिवस आपला फार चांगलं जाणार म्हणाल. मंथरेला वाटली मी काय सांगायला आली आणि ही काय बडबडायला लागली आत्ता. तिला पुन्हा असं धरून हलवली. झोपेत बोलतीस काय तू? झोपेत बडबडतीस काय तू? कळते तरी काय तुला मी कोणाची बातमी सांगते? होय, तू रामाचीच सांगतेस ना म्हणाली. मग काय वाटलं तुला? भरताला नाही रामाला बसवायला लागलेत. होय, बसवू दे ना, काय बिघडले कुठे म्हणाले. बसवू दे. उद्या राजमाता पदवी कुणाला येणार? कौसल्याला केली असं समजून चल. कौसल्या राजमाता होणार म्हणून माझ्यावरचा रामाचा प्रेम काय कमी होणार आहे का म्हणाल? रामाचं प्रेम काय कमी होणार आहे का? तुला आत्ता नाही कळायची माणसं कधी बदलतात. एका मिनिटात बदलतात. अधिकार ऐश्वर्य आल्यानंतर माणसं बदलत असतात. बदलेल तेव्हा इथली कचरा होशील तू. कचरा नाही, बिस्तारा बांधून सर्व जावं लागेल तुला माहेरी. अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केली. आणि घर मोडणारी माणसं असतात ना, ती अशीच असतात. इतकी तयारीची असतात ते बोलण्यात, इतक्या पटाईत असतात. फक्त ऐकून घेणारे बस जर व्यवस्थित असतील तर ठीक, नाही तर आपलं घर मोडल्याशिवाय राहत नाही. आजपर्यंत जेवढी घरं मोडली असतील, जेवढी घरं बर्बाद झाले असतील, अशा लोकांची ऐकूनच बर्बाद झालेली. स्वतःच्या अनुभवापेक्षा इतरांचे ऐकूनच माणसं बाद होतात. स्वानुभवानी माणसं सहसा भेद निर्माण करून घेत नाही. त्याला कोणाचा तरी सांगण्याचा जोड भेटला की बस लवकर एकाचा दोन, दोन्हींचे तीन होऊ शकतो.